तुझ्या सोबतीनेच्या आजच्या भागाची सुरुवात होते मल्हार आणि नूपूरपासून. तर आता इथे मल्हार नूपूरच्या चेहऱ्यावरती हात ठेवलेला असतो आणि आता तो म्हणत असतो की तू जितकी सुंदर दिसतेस ना त्याच्यापेक्षा कितीतरी सुंदर तुझं मन आहे असं म्हणतो मल्हार. तर आता इथे हसते नूपूर. पण शेवटचं राहिलं असं म्हणते नूपूर. संजना असं म्हणते ती हे वाक्य तुझ्यासाठी होतं असं म्हणतो मल्हार. कारण माझं खरंच खूप मनापासून प्रेम आहे तुझ्यावर आणि माझा प्रत्येक श्वास मला तुझी आठवण करून देत असतो असं म्हणतो मल्हार. तर आता नूपूर म्हणते मुद्दाम करताय ना तुम्ही हे असं म्हणते ती. नाही रिहर्सल करतोय ना आपण असं म्हणतो मल्हार. अशी रिहर्सल मी तुम्हाला काय म्हणायला सांगितलं होतं आणि तुम्ही काय करताय असं म्हणते नूपूर. रिहर्सल पुरतं राहू दे ना फील येतो ना त्याच्यामुळे नंतर म्हणेन मी सगळं असं म्हणते तो. अशी होत नाही रिहर्सल असं म्हणते ती. छान झाली ना रिहर्सल कंटिन्यू करूया असं म्हणते तो. अजिबात नाही कंटिन्यू करायचं चिडते ती खूप. चला जेवायला सगळेजण वाट बघतायत असं म्हणते ती. छान रिहर्सल केली असते अजून असं म्हणतो मल्हार बघा प्रेक्षक हो. तर आता त्याला खूप हसायला येतं. तर आता इथे बाहेर आलेली असते नूपूर. तर आता इथे सगळेजण बसलेले असतात हॉलमध्ये. तर आता इथे मल्हार म्हणतो आजची भाजी किती कमाल बनवली होतीस ग तू असं म्हणतो तो. थँक्स असं म्हणते नूपूर. पोट भरलं पण मन भरलं नाही असं म्हणतो मल्हार. भाऊजी असं म्हणून बडीशेप देत असते आता इथे रेवती मावशी. वहिनी तुम्हाला हवे असं म्हणते ती. मी वाट बघते केव्हापासून असं म्हणते ती. बस 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 असं म्हणते ती. तर आता रेवती मावशी सगळ्यांना बडीशेप देत असते. तुला असं म्हणून विचारते रेवती मावशी. तर आता नुपूर म्हणते नको म्हणजे हे ना ते ना असं म्हणते आता दाढीचे अहो मुखवास घे ना असं म्हणते. घेतलाय असं म्हणते तो. घेतला का बरं असं म्हणते ती. फेरा कसला मारताय असं म्हणते ती. खालेला पसाव म्हणून मारतोय तू पण जरा चक्रा मार असं म्हणते तो. मी चक्रा मारू अरे देवा मी चक्रा मारला ना तर मला परत जेवायला लागेल. परत चक्रा मारेन परत जेवीन परत चक्रा मारेन असं म्हणते ती. तू बसा तुझ्या वाटच्या चक्रा मी मारतो हवं तर असं म्हणते तो. हे मस्त आहे ना असं म्हणते दाढीचे. तर आता नुपूर इकडे तिकडे बघत असते. जिया संजना कुठे आहे असं म्हणते रेवती मावशी. जेवण झालं ना मम्मा त्यामुळे आता ती तिच्या रूम मध्ये गेली असेल असं म्हणते जिया. तिचं मस्त चाललंय आयत्या खायचं आणि आराम करायचं हा असं म्हणते जिया. आयत्या कुठं ग ती ऑफिसला जायला लागली आता असं म्हणते रेवती मावशी. ती ऑफिसमध्ये खरंच काम करत असेल असं वाटतंय तुला असं म्हणते जिया. ब्रोला विचार ना काय रे ब्रो असं म्हणते ती. शिकेल हळूहळू शिकेल असं म्हणतो मल्हार. तिला जरा 4 गोष्टी शिकाव असं म्हणते रेवती मावशी. तर ते दे असं म्हणते ताडीचे. हे मल्हार ऐक ना समज संजना शिकलीच नाही तर तू तिला पगार नाही देणार असं म्हणते ताडीचे. तू वाटेल ते बरबडण्यापेक्षा आज जाऊन झोप जरा असं म्हणतो तिचा नवरा. सगळं संपलं की आज जाऊन झोपते असं म्हणते ती. कठीण आहे असं म्हणतो तो. सागरिका मॅडम कुठे आहेत असं म्हणते नूपूर. ती बाहेर शतपावली करत असेल. तिला जेवल्यानंतर शतपावली करायची सवय आहे असं म्हणतो मल्हार. तर आता ताडेचा बाबा म्हणतो आता मी पण बाहेरच जाऊन करतो मग. तर आता इथे नूपूर विचार करायला लागते. मला वाटतंय तसं खरंच सागरिका मॅडम गडबड करत असतील तर कंपनीत गैरव्यवहार करून जमवलेली कॅश नक्कीच त्यांच्या खोलीत ठेवलेली असेल असं म्हणते ती. नक्कीच सापडेल काहीतरी असं म्हणते नूपूर. तर आता बघा प्रेक्षक नूपूर प्लॅन करते ताडीच्या खोलीत जाण्यासाठी. तर आता इथे नूपूर अलगद इथून निघून जाते आणि इथे मल्हार आणि जिया मात्र बोलत बसलेले असतात. तर आता इथे नूपूर आलेली असते ताडीच्या खोलीमध्ये. तर आता ती कपाट उघडते आणि ताडीच्या कपाटमध्ये काय मिळते का बघत असते ती. तर आता फाईल असते तिच्यामध्ये. तर आता फाईल बघत असते नूपूर. तर आता तिला काही सापडतच नाही बघा प्रेक्षक हो. अजून दुसरीकडे कुठे काही ठेवलंय काय त्यांनी असं म्हणत असते. तिने सगळं बघत असते मात्र वरती बघते. आता नजर जाते नूपूरची वरती. तर तिथे काही फाईल सापडतात. तर आता खूप जास्त धूळ पडलेली असते त्याच्यावरती. तर आता ती बघत असते कुणी येते का म्हणून. तर आता ती बघत असते त्या फाईल्सकडे. इतर कसले तरी जुने रेकॉर्ड्स दिसत आहेत असं म्हणते ती. फाईल्स खूप जुन्या असतात प्रेक्षक. तर आता इथे गाठ सोडते नूपूर आणि बघायला लागते तिच्यामध्ये काय म्हणून. तर आता नूपूर एक फाईल बाहेर काढते. तर आता दुसऱ्या फाईल पण काढते. तर बघा प्रेक्षक 4-5 फाईल्स असतात त्या. पुरावा म्हणता येईल असं काहीच नाही असं म्हणते नूपूर. तर आता ती परत ठेवायला जाते बघा प्रेक्षक वरती. तर आता ती ठेवून टाकते. तर आता तिच्या बाजूला अजून एक फाईल असते. तर आता ती फाईल घेतलेली असते नूपूर. ह्या तर त्यांच्या पर्सनल फाईल्स आहेत असं म्हणते नूपूर आणि आता ती वर ठेवून टाकते परत. तर आता बंद करून टाकते नूपूर कपाट बघा प्रेक्षक. तर आता दुसऱ्या खंडाकडे जाते नूपूर. तर आता तिला वाटतं तिथे काहीतरी असेल म्हणून मात्र तिथे आता ती शोधायला लागते. तर आता तिथे अजून एक फाईल असते. तर आता नूपूरने ती फाईल आपल्या हातात घेतलेली असते. ही काहीतरी इंटरेस्टिंग फाईल वाटते असं म्हणते नूपूर. तेवढ्यातच ताडीची आई येते. ताडे करत येते तिची आई. तर आता नूपूर परत फाईल ठेवते त्या कपाटामध्ये आणि आता ती पाठीमागे लपते. तर आता ताडे करत आलेली असते तिची आई. नूपूर मात्र तिथेच लपलेली असते. ताडे खोलीत नसते ना प्रेक्षक हो. ही अजून चक्राच मारते वाटतं. देवा चक्रा मारून तिला भूक कशी काय लागत नाही. माझीच मुलगी आहे ना असं म्हणते ताडीचे. ताडे असं करत तिची आई बाहेर जाते. नूपूर आता वाचते बघा प्रेक्षक हो. तर आता तिची आई गेलेली असते. तर आता इथे नूपूर ताडेच्या खोलीच्या बाहेर येते. तर आता इथे तिच्या आईला शंका येते. अगं किती घाबरली मी असं म्हणते ताडीची. माझा पाठलाग का करत होतीस. माझ्या मागे मागे काय येत होतीस असं म्हणते ती नूपूरला. हो असं म्हणते ती. मी तुमचा पाठलाग करत होते कारण माझ्याकडे तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे असं म्हणते नूपूर. सरप्राईज असं म्हणते ताडीची. मी तुमच्यासाठी पायनॅपल शिरा केलाय. तो मला टेस्ट करून सांगा ना कसा झालाय असं म्हणते नूपूर. पायनॅपल शिरा मला खूप आवडतो ग असं म्हणते ती. मी करते ना टेस्ट आणि लगेच तुला सांगते. तुझं काम कर. पायनॅपल शिरा टेस्ट करून येते असं म्हणून ताडीची आतमध्ये जाते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे नूपूरला पकडत नाही तिची आई. कारण बघा प्रेक्षक हो ताडीची आई मात्र कायम भुकलेली असते ना. तर त्यामुळे तिला पटवणं सोपं असतं. तर आता इथे सगळेजण जमलेले असतात. खानविलकर मंडळी बाहेर. तर आता ताडे काय प्लॅन आहे
आहे ते तरी सांग असं म्हणतो मल्हार. तर आता इथे ताडीचे आई बाबा, ताडी, जिया सगळेजण असतात बघा प्रेक्षक हॉलमध्ये. थांबशील का जरा, थोडे पेशन्स ठेव, सगळ्यांना येऊ तर दे असं म्हणते ती. संजना सुद्धा असते, रेवती मावशी सुद्धा असते, तर आता नुपूर सुद्धा असते. तर आता नुपूर येते. ये असं म्हणते ताडी, तुझीच वाट बघत होते. काय झालं असं म्हणते ती. आपण गेम खेळणार आहोत, छानपैकी असं म्हणते ती. तेवढ्यातच आता ताडीची आई येते. गेम खेळूया मजा येईल असं म्हणते ती. आपण बसून गेम खेळूया का असं म्हणते ती. काय धावपळ केली ना, मला परत भूक लागेल आणि मग मी परत जेवेन, मग परत असं म्हणत असते. हो हो कळलं असं म्हणतो ताडीचं बाबा. तर आता इथे शिरा खात असते बघा प्रेक्षक ताडीची आई. हे गेमचं काय अचानक सुचलंय तुला असं म्हणतो मल्हार. हो अचानक सुचलंय मला असं म्हणते ताडी. हे बघ खूप दिवस झाले आपण एकत्र खेळलेलो नाही आहोत, एकत्र टाइम नाही घालवलोत, म्हणून म्हटलं सगळेजण जमलोय तर छानपैकी एक गेम खेळूया असं म्हणते ती. तर आता इथे बघा प्रेक्षक संजना मल्हारच्या डोळ्याकडे बघत असते. हो तर असं म्हणतो मल्हार, चल. अरे वा असं म्हणतो ताडीचा बाबा. मस्त कल्पना आहे, झकास असं म्हणतो तो. ताडे पण करायचं काय असं म्हणते जिया. सांगते गेमच खेळायचा आपण. का माहितीये का, आपण गप्पा मारायला सुरुवात केली तर सगळेजण आपापले मोबाईल बाहेर काढतील आणि बघत बसतील असं म्हणते ताडी. त्यामुळे आता आम्ही बोलणार नाही आहोत, गेम खेळणार आहोत असं म्हणते ती. त्यापेक्षा आपण छान गेम खेळूया असं म्हणते ती. आपण पत्ते खेळूया, पत्ते म्हणजे बसून खेळता येईल आणि तुम्ही लिंबू चमचा खेळा, चमचा लिंबू खेळा असं म्हणते ती. ए काकू काहीतरीच काय ग असं म्हणते जिया. मग सापशिडी खेळूया, मस्त सापात ना असं म्हणते ती. सापशिडी चौकान मध्येच खेळता येईल ना काकू असं म्हणते जिया. हे बघा माझं जरा ऐका असं म्हणते रेवती मावशी. मला हे गेम वगैरे खेळायला काही जमणार नाहीये, तुम्ही खेळा, मी जाऊन आराम करते असं म्हणते रेवती मावशी. ग काकू कुठे चाललीस, बस बघू सगळ्यांना जमेल असं गेम खेळणार आहोत आपण, कुठेही जाऊ नकोस असं म्हणते ती. तर आता सगळे जमलेले असतात आणि खूप आनंदात असतात. खेळाचं नाव आहे ट्रूथ अँड डेअर असं म्हणते ताडी. तर आता नुपूर विचार करायला लागते काय होणार आहे पुढे म्हणून. तर आता खूप एक्सायटेड असते जिया खेळण्यासाठी. नाईस गेम असं म्हणतो ताडीचा बाबा. ओके असं म्हणतो मल्हार. अचानक हे काय काढलंय सागरिका मॅडमने असं म्हणते नुपूर. ह्या सगळ्यामध्ये काही कारण तर नसेल ना असं म्हणते ती. काय नुपूर कसला विचार करतेस असं म्हणते ताडी. खेळूया ना हा गेम असं म्हणते ती. हो असं म्हणते नुपूर, मला आवडतो हा गेम असं म्हणते ती. ट्रूथ म्हणजे सत्य आणि डेअर म्हणजे धाडस, आणि या दोन्ही गोष्टी माझ्या खूप आवडीच्या आहेत असं म्हणते ती. पण काय आहे, या गेमच्या निमित्ताने कोणाचा भलतं सत्य बाहेर आलं नको असं म्हणते नुपूर. तर आता सगळ्यांना धक्का बसतो, हे काय बोलते ही म्हणून. ती गेम खेळल्यावर कळेलच असं म्हणते ताडी. तर आता मल्हार पण असतो. बाबा बाटली द्या असं म्हणते नुपूर. ठेवा असं म्हणते ती. तर आता इथे बाटली ठेवलेली असते. बरं काकू हे तुझं असं म्हणते ती. चालेल असं म्हणते रेवती मावशी. चला. तर आता इथे रेवती मावशी गेम खेळत असते. सगळे तयार आहात ना असं म्हणते ती. तर आता इथे रेवती मावशी फिरवायला लागते बॉटल. तर आता ती बॉटल फिरते बघा प्रेक्षक हो, आणि जियावर येते ती. जिया म्हणून ओढायला लागते ताडीचे. तू काहीतरी ऐकावं मला, तुमच्या जनरेशनचं म्हणजे ज्यांचं असं काहीतरी असं म्हणतो तो. चालेल मी रॅप ऐकवते तुम्हाला असं म्हणते जिया. हो असं म्हणतो मल्हार. आय लायनर परफेक्ट मीच एकदम शार्प, आय लायनर परफेक्ट मी एकदम शार्प, खोट्या नाट्या लोकांचा गेम करू साफ, क्यूट म्हणून आता नाही राहायचंय, क्यूट म्हणून आता नाही राहायचंय, जो जिथे बोलेल त्याला तिथेच सुनवायचंय. इन्स्टावर रिअल लाईफ वर फोकस, अभ्यास असो की बिझनेस, एव्हरीवन फॉलो अस. लोक काय म्हणतील हा विचार झाला जुना, लोक काय म्हणतील हा विचार झालाय जुना, माझ्याच अटींवर माझा गेम सुरू झाला, माझ्याच आटीवर माझा गेम चालू झाला असं म्हणते जिया. सगळेजण वा असं म्हणून टाळ्या वाजवतात. छान छान व्हेरी गुड असं म्हणते ताडी. आता असं म्हणते मल्हार. तर आता इथे बघा प्रेक्षक रेवती मावशी फिरवतात. तर आता इथे ताडीच्या आईवर येतं ते. मी काय करू असं म्हणते ती. मी तुला डेअर देते असं म्हणते जिया. तुझ्या हातातला हा जो पायनॅपल शिरा आहे ना, तो न संपवण्याचा प्रयत्न कर असं म्हणते ती. तर सगळ्या साला लागतात. न संपवण्याचा ठेव असं म्हणते ती. हे काय असं म्हणते ताडीची आई. संपू तरी द्यायचं होतं मला असं म्हणते ती. तर आता खूप चिडते ताडीची आई. काकू पायनॅपल सुद्धा येते आता असं म्हणतो मल्हार. ताडीच्या आईला खूप जास्त आवडत असतो ना शिरा वगैरे प्रेक्षक, ती खूप जास्त फुडी असते. तर आता मल्हार म्हणतो खाऊन टाक, गेम बिम चालूच राहतो. मी हरले असं म्हणते ताडीची आई, आणि आता ती खायला लागते परत. खूप छान झालंय असं म्हणत असते ती. बरं चला आता पुढे चला असं म्हणते ताडीचे. खरंच ताडीचे खूप फनी आहे प्रेक्षक. तर आता इथे ताडेवर येतं. तर आता सगळेजण ताडी म्हणायला लागतात. खरं तर प्रेक्षक हे नाव ताडे किती बेकार आहे ना प्रेक्षक, म्हणजे शहरात राहणार कुटुंब असं दाखवलंय खानविलकरांना. मात्र हे ताडी शब्द किती गावठी वाटते ना प्रेक्षक ह्या लोकांना. म्हणजे ह्यांची फॅशन खूप जास्त आहे ना या लोकांची, तर या फॅशनला ते सूटच होत नाहीये प्रेक्षक. तुम्हाला पण असं वाटतं का? तर आता इथे जिया ऑर्डर देणार आहे ताडीला. आता ती म्हणते तू ट्रूथ घे असं म्हणते जिया. ओके असं म्हणते ताडी. कोण विचारणार प्रश्न असं म्हणते जिया. तर आता नुपूर म्हणते विचार असं म्हणते नुपूर. बिंदास विचार. तुमच्या हातान अशी कोणती चूक झाली जी घरच्या कोणालाच माहित नाही असं म्हणते नुपूर. तर आता सगळ्यांना धक्काच बसतो हा प्रश्न ऐकून. सगळे बघायलाच लागतात नुपूरकडे. वाट बघ असं म्हणते ताडी. मी चूक सांगते माझी असं म्हणते ताडी. काय प्रश्न आहे असं म्हणतो मल्हार. असू शकते ना असं म्हणते नुपूर. म्हणजे असे सिक्रेट्स असतात ना सगळ्यांच्या, सो आपण कुणाला सांगत नाही, घरच्यांपासून पण लपवतो. असतीलच सागरिका मॅडमच्या आपण सिक्रेट्स असं म्हणते ती. फ्रँकली स्पीकिंग मला नाही वाटत ताडीच्या बाबतीत असं काही असेल, कारण ती तिच्या कामात परफेक्ट असते असं म्हणतो मल्हार. म्हणजे इतक्या वर्षात कोणत्याच फील्डमध्ये तिच्याकडून चूक नाही झाली असं म्हणतो मल्हार. किती मंद आहे बघा प्रेक्षक मल्हार. आमची ताडी एकदम परफेक्ट आहे असं म्हणतो तिचा बाबा. हो म्हणजे काय प्रश्नच नाही असं म्हणते ताडीची आई. आमची ताडी म्हणजे ना माझी मुलगी आहे ना असं म्हणते ती. हो अगदी बरोबर आहे बहिणी तुमचं असं म्हणते रेवती मावशी. प्रश्न विचारायचं म्हणजे काही विचारायचं असं म्हणते रेवती मावशी. तू एक गोष्ट विसरतीयस, ही तुझी मोठी नणंद आहे कळलं असं म्हणते रेवती मावशी. तर आता नुपूर वैतागते. मम्मा कम ऑन यार, गेम खेळतोय आपण, ठीक आहे असं म्हणते जिया. झाली माझ्या हातून एक चूक असं म्हणते ताडी. हे बघा
मी माझी चूक आज ना उद्या सगळ्यांना कळली असते. आज या गेमच्या निमित्ताने ह्या चुकीची कबुली मी सगळ्यांसमोर देते असं म्हणते ती. तर आता सगळेजण हैराण असतात ती काय सांगणार आता म्हणून. मला खूप पश्चाताप होतोय त्या गोष्टीचा असं म्हणते तायडी. आणि आता ती रडत पण असते. जी चूक माझ्या हातून घडली ती खूप मोठी चूक होती असं म्हणते तायडी. या घरातली जबाबदार व्यक्ती म्हणून, मल्हारची बहीण म्हणून माझ्या हातून चूक झाली असं म्हणते ती. मला ते आठवलं तरी दुःख होतं असं म्हणते ती. मल्हार, माझ्या हातून 1-2दा चूक झालेत असं म्हणते ती. त्यासाठी मी तुझी मनापासून माफी मागते असं म्हणून तायडी रडते. तायडी काय बोलतेस तू असं म्हणतो मल्हार. 1 वर्षापूर्वी तुझी जी हालत झाली होती ती माझ्यामुळे झाली होती असं म्हणते तायडी. तर आता शॉक बसलेला असतो नुपूरला हे उत्तर ऐकून सगळ्यांना शॉक बसलेला असतो. कुठेतरी कमी पडले मी. संजनाला थांबू नाही शकले असं म्हणते तायडी. आणि तिच्या गेल्यामुळे तू कोलॅप्स झालास असं म्हणते तायडी. नुपूरला अजिबात आवडत नाही बघा प्रेक्षक हो. तू मेंटली डिस्टर्ब होतास. खूप त्रास झाला तुला असं म्हणते तायडी. अँझायटी अटॅक यायचे तर त्रास व्हायला लागतो मल्हारला. पण एक बहीण म्हणून मी तुला त्या सिच्युएशन मधून बाहेर नाही काढू शकले असं म्हणते ती. मी काहीच मदत नाही करू शकली तुझी. तुझं दुःख नाही कमी करू शकले. खूप वाईट वाटतं या गोष्टीचं आणि यासाठीच मी तुझी माफी मागते असं म्हणते तायडी. खरंच खूप मोठी चूक केली मी. प्लीज मला माफ कर. मल्हार असं म्हणून ती माफी मागते बघा प्रेक्षक. आणि आता इथे नुपूरला अजिबात आवडत नाही. हीच ती गोष्ट होती. तीच ती चूक होती असं म्हणून आता ड्रामा करत असते तायडी. जी मला सगळ्यांसमोर कबूल करायची होती असं म्हणून ड्रामा करत असते बघा प्रेक्षक हो तायडी. मात्र मल्हार तर मंदच दाखवलं इथे. विश्वास ठेवतोय तो. एका गोष्टीचा आनंद होतोय मला की संजना परत आली असं म्हणते ती. तर आता हसतात संजना आणि तायडी एकमेकांकडे बघून. तायडे, तेव्हा जे काय झालं ते आता आठवून का वाईट वाटून घेतेस तू असं म्हणतो मल्हार. प्लीज रडू नकोस असं म्हणतो मल्हार. मी बाहेर पडलोय ते सगळ्यातून. सगळ्याचा त्रास नाही होत मला आता असं म्हणतो तो. आणि तेव्हा जे काय झालं असेल तुला कधीच ब्लेम करत नाही मी त्यासाठी असं म्हणतो तो. तायडे असं म्हणते तिची. तू डोळ्यात पाणी आणू नकोस. मी तुला प्यायला पाणी आणून देऊ असं म्हणते ती. तर बघा प्रेक्षक सगळ्यांना हसायला येतं. आता गेम चला परत चालू करूया असं म्हणते जिया. तर आता बॉटल फिरते परत रेवती मावशींची. तर आता इथे नुपूरवर येतं ते. तर सगळे टाळ्या वाजवायला लागतात. ट्रुथ असं म्हणते आता इथे तायडी. नुपूरने ट्रुथ घ्यावं असं म्हणते ती. ओके असं म्हणतो मल्हार. चालेल असं म्हणते ती. तर आता नुपूर म्हणतेच येस. प्रश्न मी विचारते. मगाशी तू मला प्रश्न विचारलास ना, आता मी तिला विचारते असं म्हणते तायडी. ओके असं म्हणतो मल्हार. नुपूर, जे काय विचारेल त्याची बिंदास उत्तर द्यायचं असं म्हणतो मल्हार. नुपूर, सगळ्यात जास्त तुला कशाची भीती वाटते असं म्हणते तायडी. तर आता नुपूर विचार करत असते. एक दिवस अचानक तू कुठलीही गोष्ट गमावशील याची भीती वाटते असं म्हणते ती. नुपूर विचार करत बसलेली असते. तर नुपूर म्हणते एखाद्यावर विश्वास गमावून बसलेल्याची सगळ्यात जास्त भीती वाटते मला असं म्हणते नुपूर. आणि एक व्यक्ती जिच्यावर आम्ही इतका विश्वास ठेवतो जशी आम्हाला वाटते तशी ती अजिबात नसते हा. पण एक दिवस त्या व्यक्तीचा वेगळाच कुणालाही माहीत नसलेला चेहरा समोर येतो असं म्हणते नुपूर. तर आता रेवती मावशीला विचित्र वाटतं हे. तर सगळ्यांनाच खूप जास्त विचित्र वाटतं. तर आता बघा दिसम तर बघा तर रिकामध्ये काय ते. तर आता रिकामध्ये असं दाखवलंय. तर आता संजना आणि मल्हारचा डान्स परफॉर्मन्स होत असतो बघा प्रेक्षक. खूप जवळ थांबून ते डान्स करत असतात. मल्हार वर तुझा विश्वास आहे ना, त्या विश्वासावरच घाव घालीन मी असं म्हणते तायडी. आता मल्हारच्या विरोधात तुला उभं करणार असं म्हणते तायडी. तर आता इथे तायडी आणि नुपूरला बोलताना दाखवलंय. संजना आणि मल्हार एकमेकांच्या डोळ्यामध्ये रुमून गेले होते असं म्हणते तायडी. पण काय करणार ना, पहिलं प्रेम असं म्हणते तायडी. विसरता नाही येत कधी असं म्हणते ती. तर आता इथे मल्हार आलेला असतो नुपूरला भेटायला तिच्या खोलीमध्ये. तर आता जात असतो तो. तर आता इथे नुपूर म्हणते कुठे चाललाय संजनाकडे असं म्हणतो मल्हार. तर बघा प्रेक्षक रिकॅप सुद्धा इथे संपतो. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आमच्या या व्हिडिओला हेल्प करायला अजिबात विसरू नका. आणि असेच एक्सक्लुसिव्ह पिक्स बघायचे असतील तर व्हिडिओ बघतच राहा.